नमस्कार, तुम्ही पाहता सत्य लोकशब्द न्यूज चॅनल। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आणि सत्यशहा लोकशब्द या चॅनलचं मनपूर्वक अभिवादन करतो। त्या चॅनलच्या प्रतिनिधीचं पण मी अभिनंदन करतो। गेल्या 5 दिवसापासून आझाद समाज पार्टीच्या वतीनं हे भालेराव कुटुंब उपोषण करत आहे। त्यांची मागणी विविध मागण्या आहेत, पण प्रशासन काय त्यांच्यावर आजपर्यंत काही दखल देत नाही। अनेक वारंवार त्यांना निवेदन देऊनसुद्धा अर्धापूरचे तहसीलदार असतील, मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील किंवा कामठा येथील ग्रामसेवक आणि ते पंचायतचे सरपंच सदस्य अन्य कोणी लोक असतील याकडे लक्ष देत नाहीत। जाणून बुजून यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ह्या लोकांकडून होत आहे। मी जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या चॅनलमार्फत एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी कामठा बुजुर्ग येथील 112 गायरानामधील जी 1990 पासून त्यांचे आजोबा पंजोबा आणि आजची पिढी जे की करण भालेराव वैजनाथ भालेराव, विश्वनाथ भालेराव आणि उपोषणकर्ते सरस्वती करण भालेराव हे त्या जमिनीवर उदरनिर्वाह करतात। आणि आज 2023 ते 24च्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प त्या 112 गटामध्ये राबवल्या जात आहे आणि ती जमीन यांच्याकडून घेऊन त्यांच्या पोटावर पाय देऊन पोटामध्ये खंजर खुपसण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडून होत आहे। मी जिल्हाधिकारी साहेबांना एवढी विनंती करेल की त्यांच्या कुटुंबाचा जो त्या जमिनीवर 1990 पासून जे आजपर्यंत त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ती जमीन त्या जमिनीवर त्यांनी उदरनिर्वाह केलेला आहे। ते कुटुंब अतिशय गरीब असून ती उपोषण करते जे सरस्वती भालेराव आहे, ती दोन्ही पायांना अपंग आहे, दिव्यांग आहे। त्यांचा एक भाऊ त्यांना हाताला बोटं नाहीत, दुसरा भाऊ पण अपंग आहे। असं दिव्यांग आणि अपंग असलेल्या कुटुंबावर सरासर अन्याय करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे। मी वारंवार आझाद समाज पार्टीच्या वतीनं त्यांना पत्र देऊनसुद्धा प्रशासन झोप घेत आहे। काय माहीत कधी त्यांची झोप उडेल आणि या अत्यंत गरीब असलेल्या अनुसूचित जाती जमातीतील अल्पभूधारक जे आहेत, त्या भूमिहीन आहेत, यांना कधी न्याय देतील ह्याकडे आमचं लक्ष आहे। पण साहेब काय आतापर्यंत त्यांना काय कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी भेट दिलेली नाही का, त्यांचा प्रश्न जाणून घेतला नाही। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढी विनंती करेल की साहेबांनी या उपोषणकर्त्यांना, या कुटुंबाला, भालेराव परिवाराला भेट द्यावी आणि त्यांचा प्रश्न हा गंभीर प्रश्न सोडून त्यांची जी 112 गटातील जमीन त्यांना देऊन ते काम थांबून त्यांना त्या जमिनीचं सातबाऱ्यामध्ये समाविष्ट करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करेल। आणि असं जर ते म्हणत असतील की 1990चे काही पुरावे अगोदर आम्ही जमिनी नावच्या करून दिल्यात, 1990 पासून आम्हाला जमीन नावच्या करायचा अधिकार नाही, मग अधिकार आहे कुणाला हे तरी आम्हाला सांगलं पाहिजे। ज्याच्याकडे अधिकार आहे त्यानं तरी करायला पाहिजे। आम्ही काय नुसते काय मतदान करून वाऱ्यावर बसणारी लोक नाहीत। इथं आम्हाला लोकशाही दिलेली आहे, बाबासाहेबाच्या घटनेनं आम्हाला अधिकार दिलेले आहेत। ते अधिकार आम्ही प्राप्त करण्यासाठी आम्ही इथं बसलेले आहोत। तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, याच्यासाठी आमचा इथं भालेराव परिवाराच्या माध्यमातून आझाद समाज पार्टीच्या वतीनं उपोषण आहे। मी साहेबांना विनंती करेल की जोपर्यंत तुम्ही न्याय देणार नाही तोपर्यंत हे उपोषण तसंच चालू राहील आणि उपोषणाला जर तुम्ही भेट दिला नाही तर शेवटी आम्हाला आत्मदहन करायचा प्रयत्न येईल ही आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे विनंती आहे। मी एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्या प्रतिनिधीचं या चॅनलच्या माध्यमातून, या आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून प्रतिनिधीचं पण आम्ही मनापासून स्वागत करतो। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।